बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे। गजानन महाराज यांचं वास्तव्य असलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर म्हणून पण असं ओळखलं जातं। तर आज आहे शनिवार रविवार, आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे। तर शनिवार रविवार हॉलिडे असते, त्यामुळे इथे गर्दी पण भरपूर असते। एरिया आहे ना एकदम नीट अँड क्लीन आहे, म्हणजे कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही। एकदम सर्व एकदम स्वच्छ एरिया आहे। आणि चलो मंडळी, आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडले। 10:22ची ट्रेन होती, शालिमार एक्सप्रेस 18029 ट्रेनचा नंबर आहे। आम्ही चाललो आहोत शेगावला। तर आता मी जर्नी स्टार्ट केले। तर यापुढील प्रवास आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवतो, तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ। मंडळी, ठाण्यानंतर पहिला स्टॉप या ट्रेनचा कल्याण जंक्शन आहे। तर कल्याण जंक्शनला आता ट्रेन थांबले। तर इथून आता 5 मिनिटानंतर ट्रेन रवाना होईल पुढच्या मार्गाने जायला। ही भाकरी, दाण्याची भाकरी आणि भाजी। मंडळी, ट्रेनमध्ये प्रवास करतानाची खाण्याची मजा आहे ना, ती वेगळीच असते आणि तुम्ही अनुभवली असेल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल। जेवण वगैरे आता झालंय सगळ्यांचं, म्हणजे घरी 7 वाजता निघालेलं, जेवण घरातूनच घेऊन आलेलो आणि काही जणांनी पार्सल आणलेला। तर जेवण वगैरे आमचं झालंय। तर आता एकदम शांत ट्रॅव्हल करूया आणि डायरेक्ट भेटू सकाळी पोचल्यानंतर। तोपर्यंत बाय बाय, टाटा। सत्यवानची अजून झोप नाही झाली पूर्ण। जी एंट्री आहे ना चिकन तर मंडळी, ठाण्यावरून आम्ही रात्री 10:22ची ट्रेन पकडलेली, शालिमार एक्सप्रेस। तर ती आता शेगावला 8 वाजता पोचले आणि जवळजवळ 527 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आम्ही। आता शेगाव स्टेशनला उतरलो आहे। तर आणि आता मी स्टेशनच्या बाहेर आलो आहे। तर इकडे सगळ्या म्हणजे इथे आहे ना, स्टेशनच्या बाहेरच आहे श्री गजानन महाराज संस्था यांच्यामार्फत बस असतात फ्रीमध्ये। ते इथून डायरेक्ट मंदिरात जातात, त्या बस इथे लागतात आणि इकडे प्रायव्हेट व्हेकल्स आहेत।
तर मंडळी रात्री एवढी तर इकडे थंडी नाही, पण इकडे धुका आहे ना जास्त पडतो, त्यामुळे आहे ना थोडा गारवा लागतो. बाकी एकदम वातावरण जसं कोकणात आहे तसंच वातावरण इकडे पण आहे, म्हणजे थंडीच्या वातावरणामध्ये. भेटेल तुम्हाला. यायला पाहिजे होतं. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा बरोबर आहे. हा शिकला बघ 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 मोबाईल तर चार्ज होतोय काय बघ. कनेक्शन लूज आहे ना. डॉर्मेटरी रूम घेतले, तुम्हाला रूम दाखवतो मी. तर मंडळी आम्ही 20वा भक्त निवास संकुल इथे आलोय, म्हणजे स्टे करण्यासाठी. इथे डॉर्मेटरी आम्ही रूम घेतले, 15 जणांची रूम आहे, आम्ही 6 जण आहोत. तर अशी बेडची व्यवस्था आहे झोपण्यासाठी. आणि 50 रुपये एकाचे तिकीट आहे. तर आम्ही स्टेशनला उतरलो आणि सकाळ होती आणि इकडे दव जास्त पडलंय, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला एकदम जमलं नाही आणि रात्री झोप पण नाही झाली. तर आम्ही इथे आलो आहे, म्हणजे तिकीट काढायला आहे ना, म्हणजे रूम बुक करण्यासाठी आहे ना लाईन लावायला लागते सकाळची. आता हॉलिडे आहे, शनिवार रविवार आहे, त्यामुळे इथे गर्दी जास्त असते. तर नंबर लावलेला आम्हाला 1 तास गेला रूम भेटेपर्यंत. तुम्हाला पर्सनल रूम आहे असेल तर पर्सनल रूम पण भेटते, पण त्यासाठी अजून जास्त टाईम गेला असता, म्हणून आम्ही डॉर्मेटरी सिलेक्ट केला. तर इथे म्हणजे वॉशरूमची, टॉयलेट, बाथरूमची एकदम चांगली व्यवस्था आहे, म्हणजे जास्त रूम्स आहेत. आणि इकडे एकदम राहण्यासाठी आहे ना एकदम माफक दरात आहे. आणि तुम्ही पण आलात ना कधी तर स्टेशनपासून 20 रुपये पर पर्सन शेअरिंग आहे. तर डायरेक्ट इथे येऊन सोडतात, तिथून मग आपण रूम बुक करू शकतो. आणि ऑफलाईन आहे सेवा रूम बुक करायची. तर स्टे करायचं आहे आणि इथे लॉकरची वगैरे इथे व्यवस्था नाही, बाहेर तुम्ही लॉकर आहे ते लॉकरला बॅग ठेवू शकता. ते आहे ना, म्हणजे आम्ही का सिलेक्ट केला की बाहेर आम्हाला प्रायव्हेटला आहे ना खर्च जास्त झाला असता, म्हणजे रूमचा आणि खायचा वगैरे, जेवणाचा, लंचचा. तर इथे आहे ना नाश्ता फ्री असतो आणि जेवण पण फ्री असतो, त्यामुळे आमचा पण कमी बजेटमध्ये ट्रिप ही होऊन जाईल. ते वातावरण चांगलं आहे, त्याच्यामुळे थोडं शांत पण आहे, शांतता इथे भरपूर. ह्यापुढे आम्ही काय फिरू ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवेन. तर तुम्ही व्हिडिओला जोडून राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तुम्हाला पण अशीच एक ट्रिप करायची असेल तर ही व्हिडिओ नक्की तुम्हाला माहितीफुल पडेल. फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता चाललो आहे नाश्ता करायला, म्हणजे चहा पिणार फक्त. आणि मी बॅग आणले, बॅगमध्ये लॅपटॉप आहे म्हणून कॅन्टीनला आलो आहे. मंडळी कॅन्टीन आहे, एकदम फ्रीमध्ये नाश्ता आणि चहा सगळं फ्रीमध्ये भेटतं. अशी पूर्णपणे कॅन्टीन आहे, नीट अँड क्लीन आहे कॅन्टीन पण, एकदम म्हणजे हॉटेलपेक्षा पण एकदम भारी, एकदम क्लीन आहे. दूध घेतलं आहे, सत्यवान बाई आमचे दूध पित आहे.
नाही ना, विसावामधून आहे ना मला इथे सोडलं आहे, म्हणजे मंदिराच्या बाजूला. तर इथून एंट्री आहे. तर आम्ही आता जस्ट एंट्री केले. तर बघूया आता आतमध्ये जायला. मी फर्स्ट टाइम आलोय. हा एंट्री केल्यानंतर मार्केट लागलंय. ना एंट्री केल्यानंतर आहे ना चप्पल ठेवण्यासाठी इथे रॅक आहेत. इथे टोकन वाईज तुम्ही चप्पल ठेवू शकता आणि भरपूर अशी जागा आहे चप्पल ठेवण्यासाठी. तुम्ही टोकनवरती चप्पल ठेवू शकता, नंतर टोकन देऊन पुन्हा रिटर्न घेऊ शकता. चला भाई कॅन्टीन. एकदम स्वच्छता आणि एकदम शिस्तबद्ध. आणि तुम्ही जर विचार करताल आता जगामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकदम स्वच्छतेचं ठिकाण म्हणजे शेगाव म्हणून ओळखायला काही हरकत नाही. आणि आम्ही जर थांबलो विसावामध्ये थांबलेलो आणि आपल्या मंदिरात सगळा परिसर आहे एकदम नीट अँड क्लीन आहे. म्हणजे थोडी काही घाण नाही, काय नाही. आणि एकदम राहायला किंवा इथं फिरायला दर्शन घ्यायला एकदम मन पूर्ण रमून जाते. तर तुम्ही ह्या मंदिराला जरूर भेट द्या. तुम्ही तुमचंही मन प्रसन्न होऊन जाईल. आम्ही दर्शन वगैरे करून आलो, महाप्रसादी पण करून आलो. तर आता आम्ही चाललोय रूमकडे. हे प्रसादी घेतले आम्ही, तुम्हाला मी दाखवतो एंट्रन्स. आता रूमवरती जाऊया, थोडंसं झोपूया, मग संध्याकाळी परत बाहेर निघू.
तर मंडळी आम्ही जिथे स्टे करतोय ना, विसावा भक्ती सेवा मंडळ, तिथून 5 किलोमीटरच्या अंतरावरती महालक्ष्मी मंदिर आहे. तर आपण तिथे जाणार आहोत. तर मी तुम्हाला तिथलं एकदम म्हणजे एक मंदिर कसं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवतो. आम्ही आता चालू आहे रेल्वे स्टेशनला. तर रेल्वे स्टेशनला जाण्यापूर्वी आम्ही आता इथे मंदिराचे चालू आहे. भक्त निवास आहे मंदिराच्या बाजूलाच. तर आमची सध्याची ट्रेन आहे 7:30ची. तर आम्ही आता इथून डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाणार आहोत. तर मग आता डायरेक्ट भेटू रेल्वे स्टेशनला.